झी 24 तास एक पाऊल पुढे. आपला लहान मुलगा सचिन तेंडुलकरच्या डोळ्यात त्यांनी हे स्वप्न पाहिलं. हे स्वप्न होतं एक यशस्वी क्रिकेटपटू होण्याचं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अगदी लहानपणापासून सचिननं प्रयत्न सुरू केले. मैं हमारे बिल्डिंग में खेलता था दोस्तों के साथ, तो वहाँ पे ये मेरा भाई मुझे से कॉन्शियसली नहीं देखता था, मगर कहीं दूर से हल्की नजर जरूर डालता था मेरे गेम के ऊपर. और वहीं से शुरुआत हुई मेरे क्रिकेट को, क्योंकि भाई ने स्पॉट किया कि इसमें कुछ स्पार्क है, ये कुछ कर सकता है. 3-4 साल थे मेरी लाइफ में, वो बहुत इंपॉर्टेंट साल थे, और वहीं पे सारे चेंजेस हुए मेरी लाइफ में और वहीं पे प्रोग्रेस हुई. तेंडुलकर कुटुंबियांच्या या प्रयत्नांना साथ मिळाली ती रमाकांत आचरेकरांची. शिवाजी पार्क जिमखान्यावर खेळणाऱ्या मुलांमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रिकेटपटू तयार करण्याचा ध्यास आचरेकरांनी बाळगला होता. त्यासाठी त्यांची शोध मोहीम सुरू होती. आचरेकर सर सचिनला भेटले तेव्हा त्यांची शोध मोहीम संपली होती. क्रिकेटचं मैदान दणाणून सोडणारा अर्जुन त्यांना गवसला होता. सचिन तेंडुलकर नावाच्या हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम आचरेकर सरांनी केलं. आचरेकर सरांनी वेळोवेळी दिलेलं आव्हान सचिनला सर्वोत्तम खेळण्याची स्फूर्ती देत होतं. मैं था 96 नॉट आउट बैटिंग कर रहा था, और मुझे याद है मैं रात को काफ़ी बेचैन था, और क्योंकि मेरा लाइफ का पहला 100 होने वाला था, और बेचैन ज़्यादा था क्योंकि मेरे सर ने मुझे बोला था कि एक बार मैंने सर को इनवाइट किया था घर में कि सर हमारे घर में खाना खाने आएंगे. सर ने कहा था मुझे कि जिस दिन तुम 100 करोगे उस दिन मैं आऊँगा, मैं 100 कर जाऊँ ताकि सर को घर में खाना खाने के लिए बुला सके. तो सुबह मुझे याद है कि अगले दिन सुबह मैं और मेरे फादर मुझे गणपति के टेम्पल में लेके गए थे, और वहाँ पे मैंने दर्शन लिए थे सुबह, और फिर गया था, और पहली ओवर में ही मेरे 100 हुए थे, और आई थिंक 102 नॉट आउट रहा था मैं, और हमने डिक्लेयर किया फिर, और मैंने फर्स्ट थिंग अंदर जाते ही सर को मैं कि अभी खाना खाने को आना ही पड़ेगा. शालेय स्तरावर खेळतानाही सचिनचं सातत्य लाजवाब होतं. विनोद कांबळेसोबत रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप करून त्यानं नवा इतिहासच रचला. या पार्टनरशिपमुळेच सचिनला टीम इंडियाच्या अगदी उंबरठ्यावर आणून ठेवलं. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. पुन्हा एकदा स्वागत या विशेष बुलेटिनमध्ये. क्रिकेटच्या मैदानावर एंट्री केल्यापासून सचिन तेंडुलकर आक्रमक बॅटिंग करत आलाय. त्याची बॅटिंग स्टाईल युवा क्रिकेटपटूंसाठी आदर्श अशीच आहे. त्याच्या बॅटिंग स्टाईलवरचा हा एक खास रिपोर्ट. सचिन साधारण 3 वर्षांचा असेल तेव्हाचा हा फोटो आहे. या वयात क्रिकेट समजणं दूर, क्रिकेट हा शब्दही त्याला नीट बोलता येत नव्हता. या चिमुकल्या वयात त्याची बॅट पकडण्याची पद्धत पहा. त्यानंतरचा हा दुसरा फोटो पहा. सचिननं जेव्हा रमाकांत आचरेकरांकडून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली त्या काळातला हा फोटो आहे. आता हा फोटो पहा. हा फोटो अगदी अलीकडच्या काळातला आहे, म्हणजे ज्या काळात सचिन तेंडुलकर हे नाव सर्वांना माहिती झालं होतं तेव्हाचा. वयाच्या या 3 वेगवेगळ्या टप्प्यांवर सचिनची बॅट पकडण्याची पद्धत समान आहे. बॅट पकडण्याची अचूक पद्धत त्याला अगदी नकळत्या वयापासून उमजलेली होती, हेच या फोटोमधून स्पष्ट होतंय. अगदी चिमुकल्या वयातही त्याची बॅट पकडण्याची पद्धत सर्वोत्तम होती. रमाकांत आचरेकर, सुनील गावस्कर अशा दिग्गजांचं मार्गदर्शन सचिनला मिळालंय. क्रिकेटच्या या महान मार्गदर्शकांनाही त्याच्या बॅट पकडण्याच्या पद्धतीत कोणताही दोष आढळला नाही. जे तंत्र समजण्यास क्रिकेटपटूंना कित्येक वर्ष लागतात,
अनेकांचे निम्मे करिअर हे तंत्र समजण्यात निघून जातं. ते तंत्र सचिनला उपजतच गवसलंय. सचिनला मिळालेली ही दैवी देणगीच आहे. याच दैवी झी 24 तास एक पाऊल पुढे.